नमस्कार. पातंजली योगदर्शनाच्या साधन पाठाच्या या पुढच्या भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आपण बघतोय अष्टांग योग. अष्टांग योगातील आपण यम आणि नियम यांचा आपल्याला पूर्ण आपण बघितले की त्याच्यात 5 यम सांगितले, 5 नियम सांगितलेले. तर यमांमध्ये अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह ते आपण बघितलं आणि त्याच्यानंतर नियमांमध्ये शौच, संतोष, तप, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान हे त्याचे ओके हे त्याचे नियम याच्यामध्ये सांगितलेले आहेत. यम आहे ते आपण ज्यावेळेला समाजात वावरतोय त्यावेळेला स्वतःसाठी काय नियम असले पाहिजे ते यमांमध्ये त्यांनी पतंजली महर्षींनी वर्णित केलेत. आणि नियमांमध्ये साठीचे जे नियम आहेत, आपण कसे वागतोय वावरतोय याच्यापेक्षा स्वतःसाठी स्वतःला घालून दिलेले जे नियम असायला पाहिजे ते नियमांमध्ये सांगितलेले आहेत. तर आपण ते त्याची ओळख करून घेतली आणि जे यम आहेत ते सार्वभौम सांगितलेले की जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात अंतरिक्षातही जात नाही तुम्ही तरी चालेल, त्याला काळ, वेळ, देश याचं काहीही बंधन नाहीये, ते सगळीकडे तुम्हाला पालन करायचं आहे. असे ते महाव्रत आहे असं पण यमांबद्दल पतंजली महर्षींनी सांगितलेलं आहे. आणि आपण मागच्या वेळेस बघितलं की जैन दर्शन आहे त्याच्यामध्ये सुद्धा याच महाव्रताचं त्यांनी उल्लेख केलेला आहे. केलं आणि त्याला त्याच्याबद्दल काय फळ मिळतंय त्याचं आचरण. यम बघितले होते, यम जे बघितले होते ते आहेत सार्वभौम महाव्रत, म्हणजे जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात गेल्यानंतर आपल्याला त्यांचं पालन करायचं आहे असंच त्याबद्दल सांगितलेलं आहे महर्षी पतंजलींनी. आणि सेम आपल्याला हे जैन दर्शन जे आहे त्यातही बघायला मिळतं. हेच महाव्रत म्हणून जैन दर्शनात सुद्धा सांगितलं गेलेलं आहे की अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह हेचं पालन म्हणजे महाव्रत आहे, हे तिथे देखील सांगितलेलं आहे. तर हे जे यम आहे त्याच्या पालनाने प्रत्येक साधकाला काय प्राप्त होऊ शकतं किंवा ते सिद्ध झाल्यानंतर साधकाच्या आयुष्यात काय बदल होणार आहे याचं वर्णन सुद्धा आता पुढे करतायत. तर त्याचं वर्णन काय आहे ते बघूया. तर सुरुवातीचा पहिलाच यम आहे अहिंसा. तर सूत्र दिलेलं आहे, अहिंसा प्रतिष्ठायाम तत्सन्निधौ वैरत्याग, म्हणजे अहिंसा साधकाने अंगी बांधला तर तो ज्या माणसाच्या अंगी पूर्णपणे बांधला असेल त्याच्याजवळ येणारा मनुष्य आणि प्राणी आपल्या अंतःकरणात वसत असलेल्या वैरभावाचा त्याग करतो. म्हणजे जर साधकाच्या मनात अहिंसेचा, साधकाच्या जीवनात, साधकाच्या वागणुकीत, वर्तवणुकीत अहिंसेची जर त्याने प्रतिष्ठापना केली, अहिंसाचं त्याने पालन केलं तर काय होणार आहे, तर वैरत्याग होणार आहे. वैरत्याग म्हणजे की दोन जीवांमध्ये जसं उंदीर आणि मांजराचं वैर असतं, तर ह्या दोन जीवांमधलं सुद्धा वैरत्याग होणार आहे. तर यांनी सांगितलेलं आहे की त्याच्या सन्निधो म्हणजे त्याच्या समीप येणाऱ्या लोकांमध्ये किंवा जीवांमधलं सुद्धा वैरत्याग तिथे होणार आहे. तर आपण ज्या पौराणिक कथा वगैरे ऐकतो तर त्याच्यामध्ये आपण बघितलं असेल की बरेचसे ऋषीमुनी आहेत, त्यांच्या आश्रमांचं वर्णन करताना असंच केलेलं आहे की तिथे वाघ, सिंह, हरिण हे एक प्रेमभावाने राहत आहेत असं सांगितलेलं आहे. का तर तो जे साधू असतात किंवा ते जे संन्यासी असतात त्यांच्यातला हा जो अहिंसा आहे ती प्रतिष्ठित झालेली आहे. ती त्यांनी इतकी त्याचं व्यवस्थित पालन केलंय, ती सिद्ध केली आहे. तर त्यांच्यात तर त्या अहिंसेचे त्यांनी पूर्णपणे प्रतिष्ठापना केलीच आहे. पण त्यांच्यात झालेल्या त्या अहिंसेच्या प्रतिष्ठापनेमुळे काय झालंय, तर त्यांच्या आजूबाजूला असलेले हे जे प्राणी आहेत, मनुष्य आहेत, यांच्यातला सुद्धा वैरभाव जो आहे तो पूर्णपणे दूर होतो. आणि जसं हरिण आणि वाघ जे आहेत ते एकाच ठिकाणी मैत्रीत्वाने राहू शकतात. मांजर आणि उंदीर हे एका ठिकाणीच मैत्रत्वाने त्या ठिकाणी राहू शकतात. अशी ती प्रतिष्ठापना अहिंसेची त्या साधकाकडून त्या साधक किंवा सिद्ध पुरुषाकडनं होत असते. ही सिद्धी त्याला अहिंसेच्या प्रतिष्ठापनेमुळे मिळत असते. तर ही अहिंसा फक्त आपल्या जीवनातच नाही तर आपल्या आजूबाजूच्या प्रत्येकामध्ये त्याचा बदल घडवून आणत असते, अशी ही अहिंसा सांगितलेली आहे. म्हणून अहिंसेचं पालन आपण सामान्य जरी साधक असलो तरी सुद्धा आपण आपल्या जीवनामध्ये अहिंसेचं पालन नक्की केलं पाहिजे. आपल्यातला जो
सात्विक गुण आहे तो याच्याने वाढतो आणि त्या सात्विक गुणामुळे आपल्या आसपासचा जो परिसर आहे, आपल्या आसपासची जी माणसं आहेत, त्यांच्यात सुद्धा बदल झालेला आपल्याला याच्याने जाणवेल. आता आपण याच्यात बघितलं होतं, की अहिंसा म्हणजे फक्त काहीतरी मारणं किंवा कोणाचा जीव घेणं असं नाहीये. तर अहिंसा 3 प्रकारची आहे, कायिक, वाचिक आणि मानसिक. तर त्याचप्रमाणे आपल्याला याचं जर पालन केलं, आपण हिला प्रतिष्ठित केलं, सिद्ध केलं, तर आपल्या आयुष्यात सुद्धा याच्याने बराच फरक पडतो. अ, जे जे ह्या अहिंसेचं पालन करतील त्यांना त्यांच्या स्वतःच्या घरातून याचे बदल झालेला नक्कीच जाणवेल. तर अहिंसा साधकांनीच नाही तर जे नॉर्मल सामान्य जन आहेत, सामान्य मनुष्य आहेत, त्यांनी सुद्धा अहिंसेचं पालन नक्कीच करायला पाहिजे. त्याच्यानंतर जो दुसरा आपल्याला यम सांगितलेला होता तो सत्य. तर सांगितलेलं आहे सत्य प्रतिष्ठायाम क्रिया फलाश्रयत्वम. म्हणजे ज्या योगाच्या अंतःकरणात सत्य सुप्रतिष्ठित झालेले असते, त्याची प्रत्येक इच्छा त्याने क्रिया केल्याशिवायच पूर्ण होत असते. म्हणजे सत्य जर प्रतिष्ठित केलं, सत्य जर सिद्ध झालं एखाद्या साधकाचं किंवा एखाद्या पुरुषाचं, तर काय होणार आहे? तर त्याच्या जीवनामध्ये त्याने जी एखादी इच्छा व्यक्त केलेली असते, की मला एखादी गोष्ट करायची आहे किंवा मला एखादी गोष्ट पाहिजे आहे. तर त्याच्यासाठी लागणारे जे श्रम, परिश्रम असतात किंवा क्रिया करायची असते, ती क्रिया न करताच त्याला त्याचे फळ मिळतं, असं सत्याची प्रतिष्ठा झाल्यानंतर सांगितलं जातं. जसं समजा, की मी एखादी इच्छा व्यक्त केली आहे, की मला एखादं पुस्तक हवंय आणि जर माझ्यात सत्य प्रतिष्ठित झालेलं असेल, सत्य मी सिद्ध केलेलं असेल, तर मी ते पुस्तक विकत घ्यायला जाऊन आणि कुणाकडनं तरी मागून आणून असं काहीही करण्याची गरज पडणार नाही. तर ते युनिव्हर्सला ते एक संकेत जातो, की हा जो साधक आहे त्याला ही गोष्ट हवी आहे आणि युनिव्हर्स स्वतः तसं कार्य करायला लागतो, की ती गोष्ट आपल्यापर्यंत या ना त्या मार्गाने पोहोचते. म्हणून सत्याचं पालन केल्यानंतर काय होणार आहे, तर पतंजली महर्षी सांगताय, की क्रिया फलाश्रयत्वम, की क्रिया केल्याशिवायच त्या गोष्टीचं फळ तुम्हाला प्राप्त होणार आहे. का? तर तुमच्यातली सात्विकता त्या सत्यामुळे इतकी वाढणार आहे, तर तुम्ही जी पण इच्छा व्यक्त कराल, ती युनिव्हर्स तुमची इच्छा तथास्तु म्हणून तुम्हाला ती पूर्ण होणार आहे. त्याच्यासाठी लागणारे परिश्रम, त्याच्यासाठी लागणाऱ्या क्रिया तुम्हाला करण्याची गरज पडणार नाही, असं इथे पतंजली महर्षी सांगतायत. पण हे करण्यासाठी आपल्यात सत्य इतकं प्रतिष्ठित असायला हवं, की कुठलीही गोष्ट वाईट बोलण्याचा किंवा चुकीचं करण्याचा आपल्यात तो गुण नसायलाच हवा. ते सत्य आपल्यात इतकं भिनायला हवं, तरच ही गोष्ट होईल, की क्रिया फलाश्रयत्वम जे म्हटलेलं आहे, तर कुठलीही क्रिया केल्याशिवाय त्याचं फळ आपल्याला प्राप्त होऊ शकेल. पुढे सांगितलेलं आहे अस्तेय. अस्तेय म्हणजे चोरी करणे आपण बघितलेलं होतं. तर अस्तेय प्रतिष्ठायाम सर्व रत्नोपस्थानम. म्हणजे अस्तेय हे व्रत पूर्णपणे अंगी बाणलेल्या योगाभ्यासी साधकाच्या समोर त्याने इच्छा करताच सर्व प्रकारची रत्ने उपस्थित होतात. आता रत्न म्हणजे एक मौल्यवान खडा असतो किंवा दगडच, एक मौल्यवान दगड असं म्हणूया आपण. तर अस्तेय म्हणजे काय? चोरी न करणे. स्थेय म्हणजे चोरी करणे आणि अस्तेय म्हणजे चोरी न करणे. आता याच्यात आपण बघितलं होतं, की कुणाला त्याची वस्तू न विचारता घेणं ह्याला पण स्थेय म्हटलं जातं, चोरी म्हटलं जातं. तर याच्यात सांगितलेलं आहे, की अस्तेयाचं पालन जर साधकाने केलं, तर त्याला सर्व रत्न उपस्थित होतील. म्हणजे त्याने जर इच्छा प्राप्त केली, की मला माणिक, मोती असं कुठलंही रत्न हवंय, तर ते रत्न त्याच्या समोर उपस्थित होईल. म्हणजे त्याला एखादी गोष्ट आपल्याला काय असते, तर लोभ होतो एखाद्या गोष्टीचा आणि मग त्याच्यामुळेच ही जे शौर्यकर्म कशामुळे घडतं, तर लोभ उत्पन्न झाल्यामुळे शौर्यकर्म यानी की म्हणजेच चोरी होत असते. तर चोरी न करणं म्हणजे अस्तेय. आता जर लोभ उत्पन्न नाही झाला, तर त्या साधकाचे जे षडरिपू आहेत, तेच उत्पन्न होणार नाहीयेत. ते उत्पन्न नाही झाले, तर साधकाची जी अ, साधना आहे, ती इतक्या उच्च कोटीला पोहोचणार आहे, की जर त्याने इच्छा व्यक्त केली, तर जसं एखादी गोष्ट त्याच्या आयुष्यात एखादी गोष्टीची क्रिया न करताही त्याला त्याचं फळ मिळणार आहे सत्याच्या प्रतिष्ठेने, तसंच एखाद्या गोष्टीची इच्छा त्याने व्यक्त केल्यानंतर ती गोष्ट त्याच्या आयुष्यात पूर्णपणे समोर येणार आहे, पूर्णपणे हाजीर होणार आहे असंच होईल. म्हणून अस्तेय म्हणजे चोरी न करणे ह्याची जर त्याच्या साधकाच्या आयुष्यात प्रतिष्ठापना झाली, तर त्याने इच्छा व्यक्त केल्यानंतर सर्व रत्न उपस्थित होतील. त्याला जे हवं ते त्याला मिळू शकेल, अशी स्थिती होईल.
म्हणजे लोभ इथे न राहणं हे महत्वाचं आहे. लोभ जेव्हा जाईल त्यावेळेलाच ह्या गोष्टी होऊ शकणार आहेत. कुठलीही गोष्ट एखादी आपण कोणाकडनं मागून घेतो तर ते पण लोभामुळेच असतं. कोणाला न विचारता घेणं म्हणजे स्थेय म्हणजे चोरी. आणि कोणाला जर विचारून घेतलं तर ती चोरीमध्ये येत नाही. पण न विचारता घेण्यालाही लोभच कारणीभूत असतो. त्यामुळे ह्या लोभाला आधी दूर केलं तरच अस्तेय आपल्यात प्रतिष्ठित होऊ शकतो आणि तरच आपल्याला सर्व रत्न जे आहेत ते आपल्या समोर उपस्थित होतील अशी सिद्धी प्राप्त होऊ शकेल अस्तेयाच्या प्रतिष्ठापनेने. त्याच्या पुढे सांगितलेलं आहे ब्रह्मचर्य प्रतिष्ठायाम वीर्य लाभ. म्हणजे ब्रह्मचर्य व्रत सुप्रतिष्ठित झाले म्हणजे योगाला वीर्य लाभ होतो. वीर्य लाभ होतो म्हणजे काय होतं तर शक्तीची, सामर्थ्याची, उत्साहाची प्राप्ती होणे यालाच म्हटलं जातं वीर्य लाभ होणं. ब्रह्मचर्य व्रताचं पालन साधक सामर्थ्य संपन्न तर असतोच, पण तो उत्साही सुद्धा होतो. म्हणजे जर ब्रह्मचर्य व्रताचं पालन एखाद्या साधकाने केलं, तर तो सामर्थ्यवान तर होणारच आहे, पण तो काय होणार आहे? तो उत्साही सुद्धा होणार आहे. तर जसं की आयुर्वेदातही सांगितलेलं आहे आणि आपल्या धर्मग्रंथातही सांगितलेलं आहे, की अ, ज्या ब्रह्मचर्याचं पालन करायला पाहिजे. जेवढं फक्त आवश्यक आहे तेवढंच ब्रह्मचर्याचं पालन त्याच ठिकाणी नको. बाकी पूर्ण वेळ साधकाने ब्रह्मचर्याचंच पालन केलं पाहिजे. आणि ज्यावेळेला साधक ब्रह्मचर्याचं पालन करेल, त्यावेळेला काय होईल? तर त्याला वीर्य लाभ होईल. म्हणजे त्याची जी शक्ती आहे तिचा संग्रह होईल आणि त्याचं सामर्थ्य वाढेल. सामर्थ्यवान जर साधक असेल, तर त्याच्यात उत्साह निर्माण होईल आणि कुठलीही गोष्ट करण्यासाठी सर्वात महत्त्वाचं काय असतं? तर सामर्थ्य असणं, शक्ती असणं, उत्साह असणं आणि ह्या 3 गोष्टी नसतील तर आपण कुठलाही संकल्प केला, कुठलीही गोष्ट प्राप्त करण्यासाठी जी साधना करायला सुरुवात केली, तरी ती साधना परिपूर्ण होऊ शकत नाही. जर त्या साधकामध्ये शक्तीची, सामर्थ्याची किंवा उत्साहाची कमी असेल तर. म्हणूनच वीर्य लाभ होणार आहे ब्रह्मचर्याच्या प्रतिष्ठापनेने. म्हणून साधकाने ब्रह्मचर्याचं पालन करून ही जे उत्साह आहे, ही जी शक्ती आहे ती वाढवून आपला संकल्प, आपलं साध्य याने म्हणजे की आपल्याला जे समाधीपर्यंत जायचं आहे, ते प्राप्त करण्यासाठी साधकाला पूर्णपणे काय करायचंय तर ब्रह्मचर्याचं पालन करायचंय. ब्रह्मचर्य स्वतःमध्ये प्रतिष्ठित करायचंय. त्याच वेळेला त्याला ह्या गोष्टींची प्राप्ती होऊ शकेल. त्याच्यानंतर पुढे सांगितलेलं आहे, अपरिग्रहाने काय प्राप्त होतं ते. तर अपरिग्रह स्थैर्ये जन्मकथांता संबोधः. अपरिग्रह स्थिर झाला असता योगाला आपले मागे होऊन गेलेले सर्व जन्म आठवतात. जन्मकथांत संबोध म्हणजे मागे होऊन गेलेले सगळे जे जन्म आहेत, ते जन्म त्याला आठवतात आणि पुढे होणारे जे काही जन्म असतील योगाचे, ते सुद्धा त्याला जाणून घेता येतात. असं हे अपरिग्रह स्थैर्य झाल्यानंतरचं फल साधकाला मिळतं असं पतंजली महर्षी सांगतायत. आता अपरिग्रह स्थैर्य करणं म्हणजे काय करायचंय? अपरिग्रह म्हणजे आपण काय करतोय तर गोष्टींचा संग्रह करत नाहीयेत. संग्रह न करणे म्हणजे अपरिग्रह. परिग्रह म्हणजे आपण वस्तूंचा साठा करत असतो आणि त्याचा भोग भोगत असतो. तर अपरिग्रह केल्यानंतर आपण वस्तूंचा साठाच करत नाहीये, तर भोग भोगणं ही गोष्ट तिथे येतच नाही. ज्यावेळेला साधक ह्या सगळ्या गोष्टीतून दूर होतो, भोग भोगणं, अभिलाषा, वस्तूंचा लोभ, मोह निर्माण होणार नाही, त्यावेळेला काय होईल? तर त्याचं अपरिग्रह जे आहे ते प्रतिष्ठित होईल आणि ज्यावेळेला अपरिग्रह प्रतिष्ठित होईल, त्यावेळेला साधक स्थिर होईल. पूर्णपणे कुठल्याही गोष्टीचा लोभ, मोह ह्या गोष्टी निघून गेल्यानंतर साधकाचं जे चंचल असणारं मन आहे, ते विषयांच्या पाठी धावणार नाही आणि साधक जो आहे तो पूर्णपणे स्थिर होईल. स्थिर ज्यावेळेला साधक होऊ शकतो, त्यावेळेलाच त्याचं काय होणार आहे, तर जन्मकथांता संबोध. म्हणजे त्याचा जो काही जन्म आधी झालेला आहे, त्याविषयी त्याला ज्ञान होईल. त्याविषयीचं त्याला जाणीव होईल किंवा कळेल, की आपले आधी किती जन्म होऊन गेले होते, की आणि जे काही मागचे जन्म होते, त्याच्यात आपण काय-काय केलं, आपण कसे राहिलो, या सगळ्याचं त्याला ज्ञान होणार आहे आणि आपले ह्यानंतरही होणारे जे जन्म असतील, याच्याबद्दलचंही त्या साधकाला याचमुळे ज्ञान होऊ शकणार आहे, असं अपरिग्रहाच्या स्थैर्यतेने म्हणजे स्थिरता प्राप्त झाली अपरिग्रहामध्ये, तर साधकाचं होऊ शकणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आता येतंय,
की शौच म्हणजे नियमांमधला पहिला जो आहे तो शौच. शौच स्वांग जुगुप्सा संसर्ग म्हणजे जर शौच व्रताचे पालन केल्याने साधकाला काय होणार आहे तर स्वतःच्या अंगाविषयी किळस निर्माण होते. परिणामी तो शौच न पाळणाऱ्या लोकांशी आपला संसर्ग होऊ देत नाही. तर जुगुप्सा म्हणजे स्वतःच्या अंगांविषयी सुद्धा किळस निर्माण होते आणि इतरांच्या सुद्धा. त्यामुळे जो काही लोकांशी संपर्क येतो, संसर्ग होतो, तो साधकाला होणार नाही. कशामुळे तर शौच या नियमाचं पालन केल्यामुळे. शौच म्हणजे आपण काय म्हणतो तर शुद्धता, शुद्धी, स्वच्छता याला आपण म्हटलं जातं शौच. तर ही जशी शरीराची शौच असते ती म्हणजे बाह्य शौच. म्हणजे आपण रोज अंघोळ करतोय, स्वतःला नीटनेटकं ठेवतोय, विंचरतोय, दात घासतोय. ह्या सगळ्या ज्या गोष्टी येतायत, ह्या येतायत बाह्य शौचामध्ये. आणि मनाची सुद्धा शौच असते म्हणजे अंतर शौच असते. तर आपण ज्या गोष्टी काही साठवून ठेवतोय किंवा आपल्या मनात बरेचसे विचार असतात, त्या गोष्टी धरून ठेवतोय. त्या गोष्टी जर आपण साफ केल्या, सोडून दिल्या, तर काय होणार आहे? अंतर्मन जे आहे ते स्वच्छ, निखळ होणार आहे आणि तीच आपली असणार आहे अंतर्शौच. तर ज्या बाह्य गोष्टी असतात त्या आपण कशाने म्हणजे साबण, पाणी, शिकेकाई ह्या सगळ्या गोष्टींनी त्याची साफ-सफाई करून आपण बाह्य शौच पाळू शकतो. पण अंतर शौच पाळण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं तर अंतःकरणच आधी शुद्ध करावं लागतं. तर अंतःकरण जे आहे ते रजस्त मूलक म्हटलेलं आहे की त्याच्यामध्ये सत्व, रज, तम अशा गुणांनी भरलेलं मिक्स असतं ते. मोस्टली रज आणि तमगुण जास्त करून असतात. सत्वगुण कमी झालेला असतो. आणि हे जे अंतर्मन, अंतःकरण आहे ते शुद्ध करण्यासाठी काय करावं लागणार आहे? तो लोभ, मोह, काम, क्रोध, प्रमाद, आळस, निद्रा हे जे काही रजोगुण आणि तमोगुण भाव आपल्यात आहेत, त्यांच्यामुळे जे आपलं अंतःकरण मलिन झालेलं आहे, ते आपल्याला स्वच्छ करावं लागणार आहे शौचच्या प्रतिष्ठापनेने. म्हणजे आपल्याला स्वतःची आंतरिक शुद्धी करावी लागणार आहे. आपलं शरीर सुखी असेल तर आपलं मन सुखी राहतं. म्हणून बाह्य शौचतेला तेवढीच महत्व दिलेलं आहे, की आपण जेवढं बाहेरून सौंदर्य, शौच पाळू शकू, तेवढंच आपल्याला आतूनही आपल्याला स्वच्छ, शुद्ध आणि स्वच्छ राहता येईल. ते कशामुळे? तर शौचच्या प्रतिष्ठापनेमुळे. पुढे शौच बद्दलच सांगितलेलं आहे. सत्वशुद्धी सौरमनस्यै एकेंद्रिय जयात्मक दर्शन योग्यत्वानीच. म्हणजे आपण जे आता मागचं सूत्र पाहिलं त्याच्यात शौच विशेषतः अंतर्शौच चांगल्या प्रकारे पाळलं गेलं तर चित्तातील रजोगुण व तमोगुण कमी होऊन चित्त सत्व म्हणजे शुद्ध होतं आणि परिणामतः मन प्रसन्न होतं. प्रसन्न मन सहज एकाग्र होऊ शकतं. सर्व इंद्रिये स्वाधीन राहू लागतात आणि साधकाच्या अंगी साक्षात्कार प्राप्त करून घेण्याची पात्रता सुद्धा निर्माण होते. तर शौच प्रतिष्ठित केल्यानंतर काय होणार आहे तर साधकाचं अंतर्मन जे आहे ते शुद्ध होणार आहे. म्हणजे त्याच्यातले रजतम गुण जे आहेत ते पूर्णपणे शुद्ध होऊन जाणार आहे. सत्गुण त्याच्यामध्ये जास्तीचे प्रतिष्ठित होणार आहे आणि त्याच्यामुळे काय होईल तर त्याचं मन जे आहे ते अगदी प्रसन्न राहू शकेल. तो एकाग्रता त्याच्यात जास्तीची वाढेल आणि विषयांच्या मागे तो धावणार नाही आणि त्याची साधना जी आहे ती तो व्यवस्थित रीतीने करू शकेल. साधनाच नाही तर आपण रोजची जी कामं करतो ती सुद्धा याच्याने अगदी उत्तमरित्या होऊ शकतात. मनात एक विचार सुरू आहे आपण दुसरंच काहीतरी करतोय असं त्यात होणार नाही आणि साधक अगदी शांतपणे त्याचं कार्य एकाग्रतेने पार पाडू शकेल जर त्याने शौच हा जो नियम आहे हा स्वतःसाठी व्यवस्थित वापरला तर. शौच ह्या सूत्राचे आपण 2 बघितले. शौचचे 2 सूत्र याच्यात दिलेले की शौचचे पालन केल्यानंतर काय काय साधकाला मिळणार आहे. दुसरा आहे नियम आपला संतोष. तर संतोषाचं पालन केलं, प्रतिष्ठित केला संतोष एखाद्या साधकाने, तर काय होईल त्याच्या आयुष्यात? तर बघा संतोषाद नुत्तमम सुख लाभ. तर संतोषात अनुत्तम सुख लाभ असं सांगितलेलं आहे. अनुत्तम म्हणजे उत्तमातलं उत्तम म्हणजे श्रेष्ठ दर्जाचं सुख या साधकाला लाभणार आहे. कशामुळे? तर संतोष वृत्ती जर त्याच्या आयुष्यात स्थिर झाली, त्याने आपल्या जगण्यामध्ये संतोष वृत्तीला प्रतिष्ठित करून घेतलं,
तर त्याच्या आयुष्यामध्ये काय होणार आहे, तर श्रेष्ठ दर्जाचं, उत्तम अशा दर्जाचं सुखाची त्याला प्राप्ती होणार आहे, असं पतंजली महर्षी सांगतायत. आता हे विषय आणि इंद्रियांच्या संयोगाने मनुष्याला काय होतंय, सुखाची प्राप्ती होते. हे खरं असतं. पण काय आहे, तर विषयिक सुख खऱ्या अर्थाने सुख नसतेच. तो केवळ सुखाचा आभास असतो आणि तो सुखाभासही क्षणभंगूर असतो. अनित्य असतो, म्हणून अशा सुखात बोध झालेला बुद्धिमान पुरुष रममाण होत नाही. म्हणून त्याला काय लागतं, तर संतोषात जर त्याची प्रतिष्ठापना केली, तर त्याला उत्तम प्रकारचं असं सुख लाभू शकणार आहे. म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला मिळाली आहे, तर त्यात समजा मला ₹10 हवे होते, पण मला ₹2 मिळाले आणि मी त्यात संतुष्टता मानली. तर हे झालं संतोष. माझ्याकडे जे आहे त्याबद्दल मला ग्रॅटिट्यूड असणं, माझ्याकडे जे नाहीये त्यामागे मी न धावता, जे आहे त्याबद्दल समाधानी असणं, संतोषी असणं, तरच काय होणार आहे, तर सुखाचा लाभ होणार आहे. नाहीतर आपण काय होतं, दुसऱ्याच गोष्टीच्या मागे सारखं पळत राहतो आणि जे सुख आपल्याला प्राप्त झालेलं आहे, जी गोष्ट आपल्याकडे आहे, मिळालेली आहे, त्याचा आपण विचारच करत नाही आणि भलत्याच्याच पाठीमागे धावत राहतो आणि मिळालेल्या सुखाचा सुद्धा आपण छान उपभोग घेऊ शकत नाही. म्हणूनच इथे पतंजली महर्षींनी सांगितलेलं आहे, साधकाने सर्वात शौचानंतर नियमात पालन करायचं आहे. तर संतोषाचं, तर संतोषाने काय होणार आहे, तर सुख लाभ होणार आहे. उत्तम असा श्रेष्ठ दर्जाचा सुखाचा त्याला लाभ होणार आहे. पुढे तपाविषयी सांगतायत, कायेंद्रिय सिद्धीर शुद्धी क्षया तपसः. म्हणजे तपामुळे शरीर व इंद्रिय यांच्यातील अशुद्धी नाहीशा होऊन व त्याचा परिणाम म्हणून योगाला काही कायसिद्धी आणि काही इंद्रिय सिद्धी प्राप्त होतात. तर तप जे असतं ते आपण कायिक आणि मानसिक दोन्ही प्रकारे करत असतो. म्हणूनच तपाच्या स्थिरतेने, तपाच्या प्रतिष्ठापनेने तर काय होतंय, तर शरीर आणि इंद्रिय यांची जी अशुद्धी आहे ती निघून जाते आणि कायसिद्धी आणि इंद्रिय सिद्धी ज्या आहेत त्या साधकाला प्राप्त होत आहेत. आता शरीर आणि इंद्रियांमध्ये अशुद्धी काय आहे, तपामुळे ती कशी निघते? तर तप म्हणजे काय, द्वंद्व म्हणजे त्याच्या पुढे जाऊन आपण आपलं जे साध्य आहे ते प्राप्त करत असतो तपामध्ये. तर द्वंद्व म्हणजे काय, तर सुख, दुःख, त्याच्यानंतर लाभ, हानी असं जे काही द्वंद्व असतात, 2 गोष्टींमध्ये साधक असतो. त्या सगळ्यातून तो पार होऊन काय होतोय, तर तो तपाचं आचरण करतोय. त्या सगळ्यातून तो पूर्णपणे पुढे जाऊन स्वतःला स्थिर करतोय आणि हे करताना साधकाचं काय होतंय, तर त्याला शरीर आणि इंद्रिय यांच्यातील अशुद्धी त्याच्या नाश होत आहेत. का? तर तो तपाचं पालन करतोय. 2 गोष्टींमध्ये न अडकता तो आपला मार्गक्रमण करतोय आणि त्याचं जे आयुष्य आहे तो ते छान पद्धतीने घालवू शकणार आहे. त्यामुळेच तपाचं आचरण करत असेल साधक, तर तपाचं मेन म्हणजे तप म्हणजे काय, आपलं जाऊन साधना करायला बसणं. जसं आपण पिक्चरमध्ये किंवा काही सीरियल्समध्ये दाखवतात त्या प्रकारचं तप नाहीये. तर याच्यात द्वंद्व सहन करून जो काही साधक समाधीप्रती किंवा आपल्या साध्याप्रती पोहोचायचा प्रयत्न करतोय, विरुद्ध गोष्टी किंवा आपल्याला सोयीस्कर असणाऱ्या गोष्टी नाहीयेत, अशा परिस्थितीमध्ये पूर्णपणे विरुद्ध परिस्थिती आहे आणि अशातून जाऊन ज्यावेळेला साधक आपली साधना पूर्ण करतोय, त्यावेळेला काय होणार आहे, तर त्याच्या शरीर आणि इंद्रिय यांच्यातील अशुद्धींचा नाश होणार आहे आणि त्याला कायसिद्धी म्हणजे शारीरिक प्रकारच्या काही सिद्धी आहेत त्या प्राप्त होतील आणि इंद्रिय सिद्धी म्हणजे इंद्रियांच्या बाबतीत जी आपली पंच ज्ञानेंद्रिय आहेत त्यांच्या बाबतीतली काही सिद्धी ज्या आहेत त्या साधकाला प्राप्त होतील तपाचं अनुसरण करून, तपाची प्रतिष्ठापना करून. पुढे सांगितलेलं आहे स्वाध्यायात इष्ट देवता संप्रयोग, म्हणजे स्वाध्याय या नियमाचे पालन केले गेले तर आपल्या इष्ट देवतेचा प्रत्येकाची इष्टदेवता ही भिन्न भिन्न असू शकते. इष्टदेवता म्हणजे आपलं प्रिय देव. म्हणजे ज्या 33 कोटी देव आहेत त्याच्यातली आपल्याला जी प्रिय आहे, आपल्या जी जवळची वाटते आपल्याला, प्रत्येकाची अशी एक इष्टदेवता असते. तर ही इष्टदेवता याचा संप्रयोग म्हटलेला आहे. संप्रयोग म्हणजे त्याचा साक्षात्कार होऊ शकतो साधकाला. कशामुळे? तर स्वाध्याय केल्यामुळे. स्वाध्याय म्हणजे काय करायचं आहे? तर स्वतःचं अध्ययन करायचं आहे. म्हणजे काय? तर आत्म्याचं अध्ययन, पुरुषाचं अध्ययन करायचंय, की
पुरुष आणि प्रकृती काय आहेत याचा अभ्यास असणं, हे समजणं म्हणजे स्वाध्याय केला जातो. त्याच्यासाठीच स्वचं अध्ययन करणे म्हणजे स्वाध्याय. आता हा स्व कोण तर आत्मा, आणि आत्मा कोण तर पुरुष. पुरुषाचं आपल्याला ओरिजिनल त्याचं काय आहे, ओरिजिन कुठून आहे, किंवा पुरुषाच्या बाबतीत प्रकृतीच्या बाबतीतला भेद आपल्याला कळणं आणि तो समजून घेणं, त्याच्याविषयीचा जो अभ्यास केला जाईल तो येतो आपल्या स्वाध्यायामध्ये. आणि जर हे स्वाध्याय साधकाने व्यवस्थित रीतीने केले, प्रतिष्ठित केला आपल्यामध्ये स्वाध्याय, तरच साधकाची इष्ट देवता, प्रिय देवता आहे, त्याचा साक्षात्कार साधकाला घडेल. तो आपल्या इष्ट देवतेला आपल्या डोळ्यांनी बघू शकेल, त्याचं सानिध्यात राहू शकेल. असं हे स्वाध्यायाचं वर्णन इथे पतंजली महर्षी सांगतायत, की स्वाध्याय जर प्रतिष्ठित झाला, स्वाध्याय जर सिद्ध झाला, तर साधकाला मिळणार आहे त्याचा इष्ट देवतेचा साक्षात्कार. पुढे आहे समाधी सिद्धी ईश्वर प्रणिधानात. म्हणजे ईश्वर प्रणिधानामुळे समाधी सिद्धी करून घेता येते. आपण हे पहिल्या चॅप्टर मध्ये सुद्धा बघितलं होतं, की तिथे सांगितलेलं आहे की समाधीची सिद्धी कशी होऊ शकते, तर चित्तवृत्तींचा निरोध केल्यानंतर आपल्याला काय होणार आहे, योगाची प्राप्ती होणार आहे, म्हणजे समाधीची प्राप्ती होणार आहे. मग समाधी प्राप्त करण्यासाठी अनेक अनेक आपण बघितले की एक एक समाधीच्या अवस्था आहेत. समाधी कशी प्राप्त करू शकतो, तर अभ्यास वैराग्याने करू शकतो. आणि सांगितलेलं होतं ईश्वर प्रणिधानाद्वारे, तर ईश्वराच्या प्रणिधानाने सुद्धा आपण समाधीची प्राप्ती करून घेऊ शकणार आहोत. समाधी अष्टांग योगाची सुद्धा शेवटची पायरी आहे, आणि ती यम नियमादी अंगांनी सुद्धा आपण त्याचं अनुष्ठान करून सुद्धा ही सिद्ध करू शकतो. समाधीपर्यंत आपण पोहोचू शकतो, असं इथे महर्षी पतंजल ऋषी जे आहेत त्यांचं म्हणणं आहे. आणि याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं की आता ईश्वर परिधान आपण आधी जसं बघितलं होतं तसंच, की स्वतःला पूर्णपणे समर्पित करून, तो आणि आपण काही वेगळे नाही आहोत, पण आपल्यातली प्रत्येक भाव, आपल्यातला प्रत्येक गुण आपण त्याला समर्पित करून ज्या वेळेला त्याची साधना करत असतो, त्यावेळेला त्याला म्हटलं जातं ईश्वर प्रणिधान. आणि ईश्वर प्रणिधान जे आहे ते जर एखादा साधक उत्तम रीतीने करत असेल, तर त्याला समाधी सिद्धीची प्राप्ती होते. म्हणजे समाधी त्याची सिद्ध व्हायला सुरुवात होईल. समाधी सिद्धी त्याला करून घेता येईल. कशामुळे, तर ईश्वर प्रणिधानामुळे. हे सेम आपल्याला फर्स्ट चॅप्टर मध्ये जसं आपण बघितलं होतं, ईश्वर आणि ईश्वर कन्सेप्ट काय होती ती, तेच आपल्याला इथे मिळणार आहे. ईश्वर प्रणिधानातून समाधीची सिद्धी होणार आहे, समाधी साधक प्राप्त करू शकणार आहे, असं इथे सांगितलेलं आहे. तर आपण हे जे बघितले ते अष्टांग योगाचे यम आणि नियम ह्या दोघा अंगांचा विचार झाला इथे. आणि ह्या दोघं अंगांचा आपण विचार करून केलाय, की जर एखाद्या साधकाने यम आणि नियम प्रतिष्ठित केले, स्थिर केले, आपल्यात स्थापित केले, तर त्यांना असे वेगवेगळ्या प्रकारचे फळ प्राप्त होतील. त्यांच्या आयुष्यात वेगवेगळ्या प्रकाराने अशा सुधारणा होऊ शकतात. ह्या अगदी सुरुवातीच्या पायऱ्या आहेत यम आणि नियम. ह्याचं अगदी सामान्य साधक सुद्धा आपण याचं पालन करू शकणार आहोत, यम आणि नियमांचं. अगदी आपण रोजच्या वागण्यामधून, रोजच्या समाजात जे काही आपण वावरतोय त्याच्यातून, आणि आपल्या स्वतःसाठी जे सांगितलेलं आहे शौच, संतोष, तप, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान, याच्यातून सुद्धा आपण समाधीपर्यंत सुद्धा जाऊ शकतोय यम आणि नियमांच्या पालनामुळे, असं इथे पतंजली महर्षींनी सांगितलेलं आहे. तिसरं जे अंग आहे ते आहे आसनाचं. त्याच्यापासून पुढचा भाग आपण पुढच्या आपल्या लेक्चरमध्ये बघूया. ठीक आहे. हरिओम. थँक्यू मॅम.